27 फेब्रुवारी रोजी जालना येथील पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी जालना उपविभाग तसेच भोकरदन उपविभागातील एकूण 32 वाळू माफियांवर प्रतिबंधित कारवाई करून त्यांच्याकडून बंदपत्र तयार करून घेतले असून BNS नुसार 126 व 129 कलमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। सर्वच हजर असलेल्या वाळू माफियांची तपासणी करून पुढील होणाऱ्या कारवाईबद्दल माहिती देण्यात आली। त्यामुळे नक्कीच वाळू माफियांना जरब बसेल। यानंतर जर हे वाळू माफिया पुन्हा असाच गुन्हा करतील तर त्यांच्यावर मोठा आर्थिक दंड लागेल, तसेच हद्दपार देखील करण्यात येईल असे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी सांगितले। असे यावेळी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितले। मागील काही दिवसात जालना येथे 10 वाळू माफियांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। तसेच अन्य माफियांविरुद्ध जालना पोलिसांकडून MPDAचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आले आहेत। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी करिश्मा चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे तसेच अधिकारी व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। हे आपला बंदपत्र घेण्याचा ड्राईव्ह सुरू आहे। त्यामध्ये आज रेती चोरीमध्ये जेवढे लोक इन्वॉल्ड होते त्यांचा आपण पोलीसचे जे 2 सब डिव्हिजन आहे जालना आणि भोकरदन, त्याचे जेवढे आरोपीवर शिल्लक होतात त्यांना आपण बोलवलं होतं। उद्या आपण अंबड आणि परतूर हा 2 सब डिव्हिजनच्या घेणार आहे। तर यामध्ये BNSS जे नवीन आहे त्याच्या 126 आणि 129 हा कलमप्रमाणे आपण त्यांचं बंदपत्र घेतलेलं आहे। याच्या उल्लंघन झालं की त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपला तडीपारीच्या कारवाई पण करता येईल। जालना जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले वाळू माफिया आले नाहीत, त्यांनी चालक पाठवल्याचं दिसतंय आज। नाही, असं नाही आहे। बरेच चालक पण होते, बरेच मालक पण होते आणि मागचे 2 आठवडा अगोदर 10 लोकांवर तडीपारीची कारवाई पण झालेली आहे। बरेच MPDAचे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत, त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सध्या ड्राईव्ह सुरू आहे। त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हत्यार पोलिसाकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे रेती माफियांचं जे सुरू आहे ते थांबले पाहिजे। जिल्ह्यामध्ये सर काही हळवद वाळू वाहतूकवाल्याकडे काही कलेक्शन वगैरे असं पण अशा काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असा ॲलिगेशन्स आहे, पण असा काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो, पण आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या आहेत। हल्ल्याचा प्रकार झालेला आहे, बरेच पोलीस पथकवर आणि महसूल पथकवर हल्ला झाला होता, त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे। सर, मध्यरात्रीला शहरात सगळ्याच भागात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ह्या असतात। हालाकी पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या गाड्या असतात, मात्र तुमची वाहनं इकडे तिकडे गेली की त्यांच्या गाड्याबरोबर खाली होऊन जातील। हे तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे। मोठा जिल्हा असल्यामुळे पोलीस बलची पण रिस्ट्रिक्शन्स असते, तर आपण टार्गेटेड कारवाई करतो। प्रयत्न आहे की 100% अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे, पण त्यामध्ये बरेच वेळी असं असते की पोलिसाकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे, तर त्यासाठी हे सगळे प्रतिबंधकचे हत्यार आपण वापरतो।